सोलापुरात भाजपाची खेळी यशस्वी ठरत असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे। काँग्रेस व राष्ट्रवादीतील माजी नगरसेवक तसेच माजी उपमहापौरांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची ताकद वाढली आहे। हा पक्षप्रवेश सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने तसेच माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे तसेच ओंकार राजगे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख रविकांत कांबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या नेत्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे। पक्षप्रवेश प्रसंगी बोलताना भाजप नेत्यांनी सांगितले की सोलापूर शहरात भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत विविध पक्षातील अनुभवी नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत। आगामी महापालिका निवडणुकीत भाजप अधिक सक्षमपणे मैदानात उतरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या पक्षप्रवेशामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला असून महापालिका निवडणुकीपूर्वी इतर पक्षांसाठी ही घटना धोक्याची घंटा मानली जात आहे। आपल्या प्रभागापर्यंत यावी या केवळ विकासाच्या उद्देशाच्या कारणाने या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलाय। या प्रवेशादरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की हे करत असताना मी कोणत्याही नेतृत्वावर नाराज नाही आहे किंवा असं हे करता कामा नये की मी कुठल्या तरी काँग्रेसच्या कुठल्याही नेतृत्वावर नाराज नसून तुम्ही म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे काँग्रेसकडून खूप काही शिकलोय। काँग्रेसने आम्हाला घडवलं त्या काळी आणि निश्चितपणे मी याबाबत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मी ऋणी आहे आणि काँग्रेस नेत्यांचा पण ऋणी आहे की ज्यांनी माझ्या वडिलांना काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं 11 वर्ष, या ठिकाणी मला या ठिकाणी नगरसेवक केलं, बाकी सर्व गोष्टी दिल्या। परंतु पक्ष नेतृत्वावर नाराज न होता या ठिकाणी केवळ विकासाचा मुद्दा हा समोर ठेवून मी या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केला।